माणसाने हात्यार एवढं गरम केलं होतं ना, पर ते कोणाला ऐकायलाच तयार नव्हतं. बरेच दिवस झाले कामाच्या गडबडीमुळे ना आपण काही व्हिडिओ पण काढले नव्हते आणि कुठे गाड्याला पण गेलो नव्हतो. आज बऱ्याच दिवसांनी ना जवळच्याच ठिकाणी टोकन होतं, त्याच्यामुळे म्हणलं आज काही करून जावंच लागलं. तर राम राम मंडळी, मी जात येतावर आहे ना टोकन पण जवळ आलं होतं, त्याच्यामुळे ना बैल सावध करायचं काम चालू होतं. आणि ना सर्जेला दुसरी जोड आगवट्या होता, दोन्ही पण एकदम नाकाटकारी होते. बैल सावध करून घाटाकच निघालो होतो, तोवर मध्ये ना एक हिंद केसरी जॅकी दिसला आणि घरी न सांगता गाड्याला आलेला आमचा सामे बी दिसला. बैलगाड्याने एवढा सावध केलता मित्रांनो का तो दहशत करायला तयारच होता आणि मी म्हणलो तसंच झालं. बऱ्याच दिवसांनी बैल काढल्यामुळे ना त्याच्या डोक्यात एकच होतं का फक्त पाळायचं, कारण त्याला आहे ना घाटापाशी लय वेळ उभा ठेवलेला काही पटत नाही. त्याच्यात आमची दोन माणसं आहे ना लईच रगील, काही झालं तरी चालन पण बैल काही सोडायचा नाही. बैल लईच गरम झाल्यामुळे ना त्याला बांधला आणि परत दुसरा पंख्याला आहे ना झोपायला घातला. पुढे लगेच आहे पंख्या आणि हरण्या झोपून घेतला आणि सरजेला आता मात्र आहे ना अख्खा घाट सावध होता, कारण सर्जेनी ना आधी 2 वेळा दाणा दिन केली होती. यावेळी झोपून तर दिलं पण आहे ना बैल इंदाळल्यामुळे ना बारी काय बसली नाही, त्याच्यामुळे ना निराश होऊन घरी जावं लागलं.